घेऊन येतोय तो म्हणजे रुपेश वाघमारे। रुपेश नाईक, पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज म्हणजे रुपेश नाईक। एसबी चिराग चिंचवली संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल। पाहूया किती धावांचा डोंगर उभं करतोय। चंदरवाडी संघासमोर प्रथम नाणेफेक जिंकून चंदरवाडी संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं ते एसबी चिराग चिंचवली संघाला। पहिला चेंडू पाहायला मिळेल। या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातला पहिला सामना चालू होतोय। चला, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज रुपेश। पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय। कमॉन डीजे। पहिला झटका भेटतोय तो एसबी चिराग चिंचवली संघाला आणि आता नवीन फलंदाज आलाय तो सागर नाईक, सागर हिलम। पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय आणि पवेलियनकडे वापस येतोय। पहिलंच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी रुपेश आला होता आणि पहिल्याच चेंडूवर विकेट घेतला आणि कुठेतरी एसबी चिराग चिंचवली संघाला बॅकफुटवर टाकतोय, कारण का एक महत्वाचा फलंदाज बाद केला आहे। पुन्हा एकदा रुपेश, नवीन फलंदाज सागर हिलम। आता मात्र जबाबदारी असेल ती सागरवर, कारण का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक महत्वाचा फलंदाज बाद झाला, त्यानंतर सागर आला। आता सागरवर जबाबदारी असेल संघाची। पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि इथे मात्र दिशा भटकतोय तो रुपेश आणि धावसंख्येत 1 ने भर पडते। खातं खोलतंय ते एसबी चिराग चिंचवली संघाचं 1 धावेनी। एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा रंगते। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे। चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि एक साधा झेल सुटलाय, एक जीवनदार मिळतंय ते फलंदाजाला। पाहूया या संधीचं कितपर्यंत सोनं करतोय फलंदाज। धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडते। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 या धावसंख्येवर। स्ट्राइक एंडला पाहतोय आपण प्रथमच रोहन वाघमारे। पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला। पहिली धाव पूर्ण, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागतं इथे फलंदाजाला। धावसंख्या 1 ने पुढे सरवतीये। थेंबे थेंबे तळे साचे, या प्रकारे एक एक धाव सुद्धा महत्वाची आहे। आणि इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय। निर्धाव चेंडू येतोय। फलंदाजाला काहीच समजलेलं नाही चेंडू, परंतु पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रुपेश
इथे मात्र खेळून काढला, चेंडू हवेत आहे परंतु पुन्हा एकदा एक झेल पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. पाठोपाठ एक विकेट पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी संकटात सापडतोय तो एसबी चिराग चिंचवली संघ. दोन मोहरे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गमावले आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो चंदरवाडी संघ. नक्कीच पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दोन महत्वाचे फलंदाज बाद झालेत. रुपेचं एक कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी मागे सरतोय तो चिंचवली संघ आणि षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो रुपेश. इथे मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू जातोय वन बाउंस चौकार. कमॉन डीजे. त्याला जास्त टीम मीटिंग नाही घ्यायची मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत एसबी चिराग चिंचवली संघाच्या. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज सुशील नाईक. चला कंटिन्यू करा सामना. समोरची गाडी काढायची आहे. इको समोरची इको बाजूला काढायची आहे. आपल्या गाडीचा उजेड जो आहे तो फलंदाजाच्या चेहऱ्यावर नक्कीच पडतोय आणि त्याला खेळण्यासाठी तो इको कोणाची आहे त्याने बाजूला काढायची आहे. त्याला सामन्याला सुरुवात करा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुशील नाईक आलाय आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. रुपेशच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय हा गोलंदाज, कारण का पहिलं षटक संपलं त्यानंतर 7 धावा आल्या धावफलकावर आणि त्याच प्रकारची गोलंदाजी हाताळतोय तो सुशील. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता परंतु वन बाउन्स असा चेंडू, परंतु अंपायरचा इशारा येतो वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दोन बाद 8 ही धावसंख्या. आता मात्र स्ट्रेट आउट केलाय पाहूया. फिल्डर चेंडूला कलेक्ट करतोय ते परत 1 धाव पूर्ण होते.
आता मात्र कमबॅक करतोय तो गोलंदाज सुशील. पुन्हा एकदा सुशील सज्ज आहे. इथे मात्र कीपर कडून मिस फील्ड होते आणि पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. 2 बाद 10. इथे मात्र फलंदाजाला काही समजलेला नाही. चेंडू बीट होतोय फलंदाज. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते 10 या आकड्यावर. पुन्हा एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय सुशीलच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावते 10 या धावांवर. एक चांगलं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे सुशील. चिंचवली संघाकडून इथे मात्र शॉर्ट पिच होता परंतु फलंदाजाला पुरेसा फायदा घेता आलेला नाही आणि इथे मात्र फलंदाज सेफ पोहोचतोय. बाईटच्या स्वरूपात धाव येते. कुठेतरी संकटात सापडताना पाहतोय तो एसबी चिराग चिंचवली संघ, कारण का दुसरा षटक चालू आहे आणि केवळ धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. 11 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू घेऊन येईल तो सुशील. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज. षटकाची समाप्ती होते. 2 षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 धावा. 6च्या सरासरीने चाललाय तो संघ. त्या मांडवामध्ये जर कोणाला खुर्च्या बसण्यासाठी पाहिजे असतील तर घेऊन जाव्यात आणि संध्याकाळी त्या रिटर्न करायच्या आहेत. खरोखरच चंदरवाडी संघाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. 2 षटकं टाकलेत. केवळ 12 धावांवर रोखले आणि आता मात्र येणारे 2 षटकं बाकी असतील. नवीन गोलंदाज आहे तो म्हणजे आकाश नाईक. 3रं षटक संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. 6च्या सरासरीने चाललाय तो एसबी चिराग चिंचवली संघ. अखेरचे 12 चेंडू. पाहूया किती धावांची मजल मारतोय चिंचवली संघ. नक्कीच पाहायला गेलं तरी तर 4 षटकांचा सामना आहे. किमान 40 धावांचा टप्पा तरी गाठायचा आहे. इथे मात्र कॉट बिहाइंड एज लागते आणि फलंदाज बाद होतोय. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग 2024चा आता दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आदित्य 1 स्टार 11 चंदरवाडी आणि एसबी चिराग चिंचवली या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय.
आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सूर्यकांत नाईक आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय तो आकाश नाईक. सुंदर गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा. 3 बाद 13. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल ती चिंचवली संघाला, कारण का हवी तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही चिंचवली संघाकडून. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश कडून. आतापर्यंत पाहायला गेलं तर तीनही गोलंदाज एक उत्कृष्ट खेळ दाखवतायत या मैदानावर. जखडून ठेवण्यात यशस्वी झालाय तो आकाश. फलंदाजांना यॉर्कर प्रकारचा चेंडू होता. चेंडू मिसफील्ड होते. वाईड चेंडू. चिंचवली संघ आता मात्र 14 धाव्यांवर जाऊन पोहोचतोय. जर आपल्याला संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी हाताळायला लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र वारंवार तीच चूक करतोय. निर्धाव चेंडू येतोय आकाश नाईक कडून. प्रथम षटक हाताळले ते रुपेश, नंतर सुशील आणि त्यानंतर आकाश. तिघेही एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र दिशा भटकतोय तो गोलंदाज आकाश. वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. मला वाटतं एक्स्ट्रा धावा सोडल्या तर एक चांगली गोलंदाजी चंदरवाडी संघाकडून होते. 6 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत. या 15 धावा गाठलेल्या आहेत त्या चिंचवली संघाने, त्यामध्ये 6 धावा एक्स्ट्रा. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने खेळलाय चेंडू. आता मात्र तिसरं षटक प्रगती पथावर असताना पाहायला मिळत आहेत. त्या एसबी चिराग चिंचवली संघाच्या 16 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. आता मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण का 16 धावा पुरेशा नाही आहेत आणि ते मात्र पॉइंटच्या वरून खेळताना पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते आणि तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. इथे तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. बघा 18 चेंडू आणि केवळ 17 धावा, म्हणजे कुठेतरी चिंचवली संघ मागे सरतो या सामन्यामध्ये. आणि या गोलंदाजांनी खरोखरच उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळते. मला वाटतं नक्कीच चंदरवाडी संघ हा या सामन्यामध्ये पुढे असेल, कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते, एकही मोठा फटका आलेला नाही. आणि शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज मारुती नाईक. मला वाटतं नाईक ब्रदर्स गोलंदाजी हाताळत आहेत. शेवटचं आणि हाणामारीचं शतक घेऊन येतोय तो मारुती. पहिला चेंडू मारुतीचा. इथे मात्र चेंडू एकदम खराब चेंडू, चेंडूला लँड केलं सीमारेषेबाहेर. कमॉन डीजे.
फेकीचा नो येतोय, लीगल गोलंदाज नाही आहे हा. आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा असेल चंदरवाडी संघाला. चेंडू फ्री हिट असेल, फलंदाजाकडे एक संधी असेल. जर चेंडू फेकला आणि गोलंदाज आढळला फेकी करताना तर 2 धावांची पेनल्टी लागेल. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि एकही चेंडू झाला नाही आणि 9 धावा येत आहेत. नवीन गोलंदाज अजय पवार. चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय. कुठेतरी एका फटक्याने सामन्याचं रंग दिशा बदलते आणि इथे मात्र 4 धावा, धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावांवर. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते चंदरवाडी संघाकडे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु यावेळेस मात्र फलंदाज फसलाय. एक स्लोवर ऑन सुद्धा होता. आणि जे आपल्या गोलंदाजांनी 3 षटकं हाताळली तशाच प्रकारची गोलंदाजी करायला लागेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भटकतोय गोलंदाज अजय. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा धाव फलकावर. आणि आता मात्र फलंदाज वारंवार चुका करतोय. एक मोठा फटका खेळण्याच्या नादात निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावतीये. मला वाटतं षटकार आणि चौकारांची गरज असेल ते चिंचवली संघाला. यॉर्कर प्रकारचा चेंडू, परंतु चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषे बाहेर. कमॉन डीजे. वरचा चेंडू असेल. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउंड चौकार. चांगला शेवट होतोय चिंचवली संघाकडून. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू नो होता. अजूनही एक चेंडू बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. आता मात्र कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय चिंचवली संघ. फुलटॉस चेंडू, परंतु पुरेसा फायदा घेऊ शकला नाही. एक गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 धावा, जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा झाल्या आणि एका कम्फर्टेबल झोन मध्ये जाऊन पोहोचतोय तो चिंचवली संघ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावा.
मला वाटतं शेवटचं एक खराब षटक पाहायला मिळालं. 3 षटकानंतर केवळ 17 धावा होत्या आणि त्यानंतर या धावा खर्च केल्यात गोलंदाज अजयने. 28 धावा खर्च केले शेवटच्या षटकामध्ये. सेहेचाळीस धावांची गरज असेल ती चंदरवाडी संघाला. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. जीआय एंजल खैरवाडी आणि अमन 11 श्री गावदेवी बसनीवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यानंतर आपला सामना आहे. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चिंचवली संघाने क्षणाचाही विलंब न लावता जायचं आहे. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. त्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. बसनीवाडी आणि जिया एंजल खैरवाडी दोन्ही तुल्यबळ असे संघ. चला कर्णधार यायचा आहे. जिया एंजल खैरवाडी आणि अमन 11 श्री गावदेवी बसनीवाडी या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला जे एंजल खैरवाडी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि बसनीवाडी संघाचा सुद्धा. चला पंच सामना चालू करायचा. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान असेल ते चंदरवाडी संघासमोर. चला टॉस बॉक्स मध्ये कडे वळतोय. बसनीवाडी आणि जिया एंजल खैरवाडी या संघादरम्यान ही लढत होईल. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत.
एका साईडला बसनीवाडी संघाचा कर्णधार संजय पाहायला मिळतोय, तर एका जिया एंजल खैरवाडी संघाचा योगेश काष्टे आणि येथे मात्र नाणेफेकीसाठी सज्ज आहे. टेल इज द कॉल आणि इट इज अ टेल. खैरवाडी संघ नाणेफेक जिंकतोय. योगेश, नाणेफेक जिंकून आपण काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल बसनीवाडी संघाला? 40 ते 45. 40 ते 45 नक्कीच. आणि कोणते गोलंदाज आहेत ज्याच्यावर तुझा विश्वास असेल? टीमचा अभिजित आहे, आपल्या गावचा खैरवाडचा हिराजी आहे, विजय वाघमारे आहे. नक्कीच तुझ्याकडे चांगली गोलंदाजी आहे. तसंच आता वळूया बसनीवाडी संघाकडे. काय सांगशील, किती धावा उभ्या करशील खैरवाडी संघासमोर? 40 ते 45. 40 ते 45. नक्कीच तू स्वतः एक कर्णधार आहे, चांगला खेळाडू आहे. तुला सुद्धा शुभेच्छा आणि खैरवाडी संघाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी सामन्याकडे वळतोय. पहिला सामना चालू आहे. चांगला फटका येतोय 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि 3 चेंडू अखेर 10 धाव संख्या झाली आहे. काय फलंदाजी, जो रुपेश ज्याने पहिलं षटक हाताळलं तोच रुपेश आता मात्र फलंदाजीमध्ये जोर दाखवताना पाहायला मिळतोय आपल्याला चंदरवाडी संघाकडून. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र स्थिर होते. एक निर्धाव चेंडू येतोय. जर सामना विजय व्हायचा असेल तर अशाच क्षेत्ररक्षणाची गरज आहे. ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या वाचवाव्या लागतील. पुन्हा एकदा सागर गोलंदाजीसाठी आणि इथे मात्र हिट विकेट पडते. रुपेश बाद होतोय. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे चंदरवाडी संघाला. आणि नवीन फलंदाज येतोय तो अजय पवार. आता मात्र जबाबदारी असेल ती अजयवर, कारण का रुपेश बाद झालाय आणि अजूनही खूप धाव्या जमवाव्या लागतील. 46 धावांचं आव्हान आहे. चंदरवाडी संघासमोर कोणत्या तरी एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. आणि सागर कुठेतरी कमबॅक करतोय, कारण का 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर रुपेशला माघारी पाठवलं. सागरने पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. इथे मात्र फलंदाज फसलाय. निर्धाव चेंडू येतोय आणि मला वाटतं पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. येणारे 18 चेंडू आणि 36 धावा. बाराच्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. 10 धावा खर्च केल्या त्या सागर हिलमने.
सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात या अलिबाग आदिवासी अलिबाग मुरुड प्रीमियर लीगची आणि ती स्पर्धा पार पडताना दिसते या क्रीडांगणावर. आणि नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय तो रोहन वाघमारे. दुसरं षटक घेऊन येतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक रोहन वाघमारे. आणि त्याच्या समोर असेल तो डावकुरा फलंदाज. हॅलो हॅलो. आणखीन एक हादरा बसतोय तो चंदरवाडी संघाला. बाद होतोय तो सुशील. त्याला जरा फलंदाज लवकर जायचंय. त्याला फलंदाज तर जाऊ दे नवीन. इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने चौकार येतोय. डीजेला संधी मिळते. कमॉन डीजे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 6 धावांसाठी. कमॉन डीजे. चंदरवाडी संघाला. आणि इथे मात्र काय फलंदाजी पाहायला मिळते
नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय, वन बाउंड चौकार येतोय. कमॉन डीजे. ची गरज आणि इथे मात्र विजयी षटकार येतोय. वेल प्लेड मारुती सामना विजय करून देतोय चंदरवाडी संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. कुठेतरी एक झेल सोडला, मारुतीला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं मारुती नाईकने. सामना विजय करून दिला षटकाराच्या साहाय्याने. मारुती आला आणि मारुतीने दाखवून दिलं की मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना आपल्या बाजूने आहे.